सुरुवातीला खराच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मोंदू करात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीचे समन्स। चाकणकरांनी एसआयटीकडून चौकशी होणार। शिवनिका संस्थांच्या सर्व आजी माजी सदस्यांची चौकशी होणार। सूत्रांची माहिती, शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर। एसआयटीकडून पारदर्शकपणे प्रकरणाची चौकशी सुरू। या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलंय। चाकणकरांच्या एसआयटी समन्सवरून गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। शिवनिका ट्रस्टचे संचालक ललित पोफळे स्वतःला वाचवण्यासाठी खरात विरोधात एफआयआर दाखल करणार। सूत्रांची माहिती, आतापर्यंत 300 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहार पोफळेंच्या माध्यमातून झाल्याची चर्चा। खरात प्रकरणामध्ये एसआयटीचा आयकर विभागासोबत पत्रव्यवहार। आयकर विभाग आणि मुद्रांक शुल्क तसंच इतर यंत्रणांना पत्रव्यवहार करून मोंदू कराच्या मालमत्तांची माहिती मागवली। एसआयटीकडून खराच्या मालमत्तांची माहिती जमवण्यास सुरुवात। शिवनिका संस्थांच्या सर्व ट्रस्टींची समन्स बजावून लवकरच चौकशी होणार। मोंदू अशोक खराच्या पोलीस कोठडीमध्ये पुन्हा वाढ। विशेष न्यायालयाकडून खरातला 4 दिवसांची पोलीस कोठडी। 1 एप्रिलपर्यंत मोंदू खरातचा पोलीस कोठडीमध्ये मुक्काम। अशोक खराच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देश विदेशात शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजानं देत असल्याचा संशय। खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीमध्ये धक्कादायक माहिती उघड। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी केपेबिलिटी ओळखता येत नाही असं खरात महिलांना बोलायचा। खरात महिलांशी गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळ्यामध्ये ओढायचा अशी माहिती समोर। नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी कार्यालयामधील खराचे अश्लील कारनामे उघड। केबिनमधील उच्च दर्जाच्या काचा पाहून पोलीस थक्क। बाहेरून काही दिसू नये म्हणून बसवल्या अति गडद काळ्या काचा। केसरकरांचं वक्तव्य बालिश। जगदंबा पतसंस्थेमध्ये खरात ब्लॅकचे पैसे व्हाईट व्हायचे। आवारे आणि दीपक केसरकर यांचं कनेक्शन काय आहे? तो जगदंबा पतसंस्थेचा पर्सन आहे की नाही? केसरकर यांनी कांगावा न करता आर्थिक उलाढालीमध्ये स्टेक किती हे सांगावं। सुषमा अंधारे यांचा केसरकरांवर हल्लाबोल। खराच्या प्रकरणावरून आजही काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोंदू करासोबत प्रत्येक फोटोमध्ये दिसणाऱ्या नामकरण आवारेवर सुषमा अंधारेंचा निशाणा। आवारे त्याच्या जगदंबा पतसंस्थेतून बड्या लोकांचा काळा पैसा व्हाईट करून देत होता, अंधारेंचा आरोप। प्रत्येक फोटोमध्ये खरासोबत असलेला माणूस कोण? अंधारेंचा सवाल। खरासोबतच्या फोटोंवरून अंधारेंचा आमदार खासदारांवर निशाणा। केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे काही आमदार खासदार असे अनेक फोटोंमध्ये असल्याचं सांगितलं, त्यामुळे काही दिवस थांबा। सुषमा अंधारेंचा निशाणा। तर केसरकरांकडे असलेली माहिती ते दडवून ठेवत आहेत असंही वक्तव्य। एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन जाणारे केसरकर होते। शिंदेंसह खरातला भेटणाऱ्या मंत्री नेत्यांची चौकशी करा, संजय राऊतांची मागणी। उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांनाही आरोपी करायचं का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल। समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं असं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग असून त्यामधून काय चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतात। रुपाली चाकणकरांना आलेल्या समन्सवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। दीपक केसरकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। एखाद्या व्यक्तीसोबत फोटो असणं म्हणजे त्या व्यक्तीचा गुन्ह्यामध्ये केसरकरांचा समावेश आहे असं होत नाही। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। केसरकर शिक्षण मंत्री असताना विभागातील बदल्या खरात ठरवायचा असा आरोप संजय राऊतांनी केला होता। एप्स्टीनला मारलं तसं खरातसोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून संशय व्यक्त। रुपाली चाकणकरांना एसआयटीच्या चौकशीसाठी बोलावलं, ऐकून बरं वाटलं। महिला आयोगाकडे आलेल्या सर्व हाय प्रोफाईल तक्रारींचा फेरतपास झाला पाहिजे। वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आलेल्या तक्रारी का दाबण्यात आल्या याची विचारणा करायला हवी, अंजली दमाने यांची मागणी। देवाच्या कामासाठी योजना मंजूर होत असते, मंत्री काय प्रत्यक्ष ठिकाणी पाहायला जात नाही? हजारो प्रकरणं आमच्या समोर येत असतात। खराच्या संस्थेला निधी मंजूर केल्याच्या प्रश्नाला मंत्री जयकुमार रावल यांचं स्पष्टीकरण।